नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, जे आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल बघा, तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी उपयुक्त असतात. या अगोदर आपण माहितीसोबत करंट अफेअर्स पाहिलेले आहेत. आज आपण पाहणार फक्त प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपात. या अगोदर आपण 1 ते 14 फेब्रुवारी 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर केले होते. आज आपण करणार आहोत 15 ते 21 फेब्रुवारी 2026 या दरम्यानचे महत्त्वाचे प्रश्न. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. फक्त प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपात हे प्रश्न असणार आहेत. प्रश्न पहिला, भारताने पहिली ब्रिक्स शेर्पा बैठक 2026 कोठे आयोजित केली होती? उत्तर आहे बघा पर्याय अ, नवी दिल्ली या ठिकाणी. नवी दिल्ली या ठिकाणी भारताने पहिली ब्रिक्स शेर्पा बैठक 2026 आयोजित केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाहणी केलेले कुमार वर्मा भास्कर सेतू कोणत्या राज्यातील आहे? तर तो बघा पर्याय ड, आसाम. आसाम राज्यातील आहे कुमार वर्मा भास्कर सेतू, ज्याची नरेंद्र मोदी यांनी पाहणी केली होती. लक्षात ठेवायचं आहे आसाम. सहा पदरी तो पूल आहे. बांगलादेशचे नवीन पंतप्रधान खालीलपैकी कोण बनणार आहेत? तर बांगलादेशचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत पर्याय क, तारिक रहमान. BNP पक्षाशी संबंधित आहेत. BNP बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी या पक्षाचे ते असून बांगलादेशचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत तारिक रहमान. कितवे? 11वे. जागतिक बाल कर्करोग दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 15 फेब्रुवारीला किंवा 15 फेब्रुवारीला जागतिक बाल कर्करोग दिवस साजरा करण्यात आला. दुर्मिळ आजारांना समर्पित पहिली राष्ट्रीय बायोबँक कोणत्या देशाने सुरू केलेली आहे? तर आपल्या भारताने बघा दुर्मिळ आजारांना समर्पित पहिली राष्ट्रीय बायोबँक ही सुरू केलेली आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने बांगला युवा साथी योजना सुरू केलेली आहे? तर पश्चिम बंगाल या राज्य सरकारने बांगला युवा साथी योजना सुरू केलेली आहे. कोणता देश संशोधन आणि विकासावर सर्वाधिक खर्च करणारा देश ठरलेला आहे? तर आपला भारत नाही तर चीन. पर्याय अ, चीन. चीन हा देश बघा संशोधन आणि विकासावर सर्वाधिक खर्च करणारा देश ठरलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चिन्नास्वामी स्टेडियममधील स्टँडला कोणाचे नाव देण्यात येणार आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय ड, पर्याय अ, ब दोन्ही. राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे या दोघांची नावे बघा चिन्नास्वामी स्टेडियम हे कोणत्या ठिकाणी आहे? तर बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी आहे बघा. तर या बंगळुरू ठिकाणी स्थित असलेले चिन्नास्वामी स्टेडियममधील 2 स्टँड आहेत बघा, 2 स्टँड. तर त्या 2 स्टँडला एक राहुल द्रविड आणि दुसरे आहेत अनिल कुंबळे यांची नावे देण्यात येणार आहेत. पुढील प्रश्न आहे, BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2025 खालीलपैकी कोण ठरलेले आहे? तर स्मृती मानधना ठरलेले आहे BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2025. महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2026 हा कोणास प्रदान करण्यात आला? तर स्नेहल केराम यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2026 हा प्रदान करण्यात आला आहे. राज्यातील पहिला ड्रोन क्लस्टर प्रकल्प कोठे स्थापन केला जाणार आहे? तर राज्यातील पहिला ड्रोन क्लस्टर प्रकल्प हा पर्याय अ, पुणे या ठिकाणी स्थापन केला जाणार आहे. 4थे विश्व मराठी संमेलन 2026 कोठे आयोजित केले जाणार आहे? तर नाशिक या ठिकाणी 4थे विश्व मराठी संमेलन 2026 हे आयोजित केले जाणार आहे. देशातील पहिल्या मुंबई क्लायमेट वीक 2026चे आयोजन कोठे करण्यात आले? तर पर्याय क, मुंबई. मुंबई या ठिकाणी बघा देशातील पहिल्या मुंबई क्लायमेट वीक 2026चे आयोजन करण्यात आले आहे. ग्रँडफादर ऑफ द इंटरनेटचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर डेव्हिड जे फार्बर यांना ग्रँडफादर ऑफ द इंटरनेट किंवा इंटरनेटचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न घेण्यामागचं कारण त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे आणि त्यासाठी हा प्रश्न आपण कव्हर केलेला आहे. नवी दिल्ली येथे AI इंडिया एक्स्पो 2026चे उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडले? तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली
या ठिकाणी AI इंडिया एक्सपो 2026चे उद्घाटन पार पडलेले आहे. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. येणाऱ्या भरतीमध्ये हमखास विचारला जाईल. AI इंडिया एक्सपो 2026 याचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? नवी दिल्ली येथे करण्यात आलं. उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे. ICC T20 विश्वचषक 2026 मधील पहिला शतकवीर कोण ठरलेला आहे? तर पथुम निसंका हा श्रीलंका देशाचा खेळाडू आहे. पथुम निसंका. तर हा ICC T20 विश्वचषक 2026 जो भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे आणि या आवृत्तीमधील पहिला शतकवीर ठरलेला आहे पथुम निसंका. पुढील प्रश्न 16वी अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा 2026 कोठे आयोजित केली आहे? तर गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी आयोजित केली गेली. DDA ने वार्षिक पलाश महोत्सव 2026 कोठे आयोजित केला आहे? तर दिल्ली या ठिकाणी DDA ने वार्षिक पलाश महोत्सव 2026 हा याचं आयोजन हे केलेलं आहे. पुढील प्रश्न आहे कुक समुद्रधुनी ओलांडणारा पहिला आशियाई पॅरा जलतरणपटू कोण ठरलेला आहे? तर सत्येंद्र सिंग लोहिया हा कुक समुद्रधुनी ओलांडणारा पहिला आशियाई पॅरा जलतरणपटू ठरलेला आहे. पुढील प्रश्न आहे स्वतंत्र आणि शहरी धोरण मंजूर करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले? तर केरळ हे राज्य स्वतंत्र आणि शहरी धोरण मंजूर करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. रेल्वे मंत्रालयाच्या कोणत्या मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी मिळालेली आहे? तर वरीलपैकी सर्व, ज्यामध्ये बल्लारी होसापेत, दिल्ली अंबाला, कसारा मनमाड हे जे काही 3 महत्त्वाचे मल्टी ट्रॅकिंग प्रकल्प आहेत बघा, तर त्या प्रकल्पांना नुकतंच मंजुरी प्राप्त झालेली आहे. पुढील प्रश्न आहे आशियाई रायफल पिस्टल अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर भारताने एकूण 94 पदके जिंकलेली आहेत. किती? 94. त्यामध्ये 51 सुवर्ण पदक आहेत, 23 रौप्य पदक आहेत आणि 20 कांस्य पदक आहेत. अशी 94 पदके आपल्या भारताने पटकावलेली आहेत. भारत दौऱ्यावर आलेले इमॅन्युएल मॅक्रॉन कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत? तर फ्रान्स या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन, जे भारत दौऱ्यावर आले होते. ICC T20 वर्ल्ड कपमध्ये सर्वात कमी वयामध्ये शतक करणारा फलंदाज कोण ठरलेला आहे? तर युवराज सामरा हा कॅनडा देशाचा खेळाडू आहे बघा, कॅनडा देशाचा. आणि हा ICC T20 वर्ल्ड कपमध्ये सर्वात कमी वयामध्ये शतक करणारा फलंदाज ठरलेला आहे. न्यूझीलंड विरुद्ध त्याने शतक केलेलं आहे. कोणाविरुद्ध? न्यूझीलंड विरुद्ध. क्रॉस बॉर्डर QR पेमेंट करार कोणत्या 2 देशादरम्यान झालेला आहे? तर भारत आणि मलेशिया या 2 देशादरम्यान क्रॉस बॉर्डर QR पेमेंट करार हा झाला आहे. जगातील पहिले AI शहर कोठे स्थापन केले जाणार आहे? तर बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी जगातील पहिले AI शहर हे स्थापन केले जाणार आहे. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2025 हा कोणास जाहीर झाला? तर श्रीनिवास कुलकर्णी यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2025 हा जाहीर झाला आहे. पुढील प्रश्न आहे कोणत्या समाजाला देण्यात आलेले 5% SBC आरक्षण रद्द करण्यात आले आहे? तर मुस्लिम समाजाला दिलेले 5% SBC आरक्षण हे नुकतंच रद्द करण्यात आलेले आहे. देशातील पहिली AI लिव्हिंग लॅब कोठे सुरू करण्यात आली? तर मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी देशातील पहिली AI लिव्हिंग लॅब ही सुरू करण्यात आलेली आहे. प्रजासत्ताक दिन संचलनामध्ये देशातील सर्वश्रेष्ठ कॅडेट हा बहुमान कोणी पटकावला? तर हा बहुमान पटकावलेला आहे कुमारी तनू भान यांनी पटकावलेला आहे. आणि यांनाच बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुवर्ण पदक आणि मानाची केन देखील प्रदान करण्यात आलेली आहे. तारिक रहमान यांच्या शपथविधी कार्यक्रमाला भारतातर्फे कोण उपस्थित होते? तर ओम बिर्ला. नाव लक्षात ठेवायचं आहे, ओम बिर्ला हे तारिक रहमान यांचा जो काही शपथविधी पार पडला तर त्या शपथविधी कार्यक्रमाला भारतातर्फे उपस्थित होते. ओम बिर्ला कोण आहेत? तर लोकसभेचे अध्यक्ष आहेत. भारत आणि फ्रान्स या देशादरम्यान किती करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत? तर भारत आणि फ्रान्स या 2 देशादरम्यान 21 करारांवर स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती कोणत्या दिवशी साजरी करण्यात आली? तर 19 फेब्रुवारी या दिवशी बघा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आलेली आहे. एक प्रश्न तुमच्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे आणि केव्हा झाला होता? जास्तीत जास्त उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 ही कोठे आयोजित करण्यात आली? प्रश्न हमखास विचारला जाईल. त्याचं कारण तर सिकंदर शेख यांच्यावर देखील हल्ला झालेला आहे. लक्षात ठेवायचं, हल्ला झालेला आहे चालू मॅचमध्ये. त्यासाठी प्रश्न हा विचारला जाऊ शकतो, कारण ट्रेंडिंग टॉपिक आहे 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा. सो प्रश्न विचारला जाऊ शकतो. याचं आयोजन जर आपण पाहिलं तर वाघोली पुण्यामधील वाघोली या ठिकाणी बघा याचं आयोजन करण्यात आलेलं आहे 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं. 67वी कोठे करण्यात आली होती? तर अहिल्यानगर या ठिकाणी करण्यात आली होती 67वी. 2025चा साहित्य भूषण पुरस्कार कोणास जाहीर झालेला आहे? तर भालचंद्र नेमाडे यांना 2025चा साहित्य भूषण पुरस्कार हा जाहीर झाला आहे. 52वी G7 शिखर परिषद 2026 कोठे आयोजित केली जाणार आहे? तर फ्रान्स या देशामध्ये 52वी G7 शिखर परिषद 2026 ही आयोजित करण्यात येणार आहे. चॅट जीपीटीला टक्कर देण्यासाठी कोणत्या AI ॲपची घोषणा करण्यात आली? तर भारत जेन या AI ॲपची घोषणा करण्यात आलेली आहे चॅट जीपीटीला टक्कर देण्यासाठी. राज्यातील किती राज्यसभा जागांसाठी 16 मार्च 2026ला निवडणूक होणार आहे? तर राज्यातील 7 जागांसाठी 26 मार्चला निवडणूक होणार आहे. जागा कसल्या असणार? तर राज्यसभेच्या जागा असणार आहेत. मिया मोटली कोणत्या देशाच्या पंतप्रधान आहेत? तर मिया मोटली ह्या बार्बाडोसच्या पंतप्रधान आहेत आणि बार्बाडोसमध्ये नुकतंच निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये देखील या मिया मोटली विजेत्या झालेल्या आहेत. कोणत्या पक्षाच्या आहेत? बार्बाडोस लेबर पार्टीच्या त्या आहेत मिया मोटली, ज्यांचा विजय झालेला आहे. नागालँडमधील कोणत्या समुदायाने पेंगोलिनच्या शिकार व विक्रीवर बंदी घातली आहे? तर नागालँडच्या संगतम नागा या समुदायाने पेंगोलिनच्या शिकार व विक्रीवर बंदी घातलेली आहे. पुढील प्रश्न आहे, नुकतंच भव्य भारत भूषण पुरस्कार हा कोणत्या संस्थेने सुरू केला आहे? तर ईशा फाउंडेशन या संस्थेने सुरू केलेला आहे भव्य भारत भूषण पुरस्कार. ईशा फाउंडेशनचे अध्यक्ष किंवा संस्थापक विचारले जाऊ शकतात. तर संस्थापक आहेत आध्यात्मिक नेते सद्गुरू जग्गी वासुदेव हे संस्थापक आहेत ईशा फाउंडेशन, ज्या ईशा फाउंडेशनने भव्य भारत भूषण पुरस्कार हा सुरू केलेला आहे. पहिला पाण्याखालील ट्विन ट्यूब रोड आणि रेल्वे बोगदा हा कोणत्या नदीखाली बांधला जाणार आहे? तर ब्रह्मपुत्रा नदीखाली पहिला पाण्याखालील ट्विन ट्यूब रोड आणि रेल्वे बोगदा हा बांधला जाणार आहे. आता कोणत्या राज्यामध्ये? तर आसाम राज्यामध्ये. लक्षात ठेवायचं आहे, आसाम राज्यामध्ये. एअरबस H125 हेलिकॉप्टरच्या अंतिम असेंब्ली लाईनचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर वेमगल कर्नाटक या ठिकाणी एअरबस H125 हेलिकॉप्टरच्या अंतिम असेंब्ली लाईनचे उद्घाटन करण्यात आले. जमिनीच्या नोंदींवर कर संहिता लागू करण्याची घोषणा कोणत्या राज्य सरकारने केली? तर ओडिशा राज्य सरकारने जमिनीच्या नोंदींवर कर संहिता लागू करण्याची घोषणा ही केलेली आहे. राष्ट्रीय महामार्गाजवळ मधमाशी कॉरिडॉर विकसित करण्याचा उपक्रम हा कोणी केला आहे? तर हा उपक्रम केलेला आहे पर्याय ब, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, ज्याला आपण बघा नाही म्हणतो, नाही. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, नाही म्हणजेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण. तर यांनी हा उपक्रम हाती घेतलेला कशाचा? तर राष्ट्रीय महामार्गाजवळ मधमाशी कॉरिडॉर विकसित करण्याचा. जागतिक सामाजिक न्याय दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर जागतिक सामाजिक न्याय दिवस हा पर्याय ड 20 फेब्रुवारीला साजरा करण्यात आला, 20 फेब्रुवारीला. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर प्रसन्न कुमार डी हे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष बनले आहेत. स्त्री सुरक्षा योजना खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर स्त्री सुरक्षा योजना ही
केरळ राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे, केरळ राज्य सरकार. पुढील प्रश्न आहे, पहिल्या भव्य भारत भूषण पुरस्कार 2026चे विजेते कोण ठरलेले आहेत? तर वरीलपैकी सर्व, ज्यामध्ये येतं डॉक्टर एन राजम, सायना नेहवाल आणि एस किरण कुमार यांना बघा पहिल्या भव्य भारत भूषण पुरस्कार 2026ने सन्मानित करण्यात आले आहे. मराठी भाषेतील विरामचिन्हाचा ब्रिटिश उद्गाता कोणास म्हटलं जातं? ज्याचं उत्तर आहे पर्याय क, मेजर थॉमस कॅन्डी यांना मराठी भाषेतील विरामचिन्हाचा ब्रिटिश उद्गाता म्हणून ओळखलं जातं. कृत्रिम बुद्धिमत्ता वापराबाबत दिल्ली जाहीरनाम्याला किती देशांनी समर्थन दिलेले आहे? तर दिल्ली जाहीरनाम्याला एकूण 70 देशांनी समर्थन दिले असून आकडा वाढून 80 होण्याची शक्यता आहे. अंगणवाडी सेविकांसाठी शिक्षा साथी टूल सुरू करणारे पहिले राज्य कोणते ठरले? तर आपला महाराष्ट्र हे बघा अंगणवाडी सेविकांसाठी शिक्षा साथी टूल सुरू केलेले असून हा असा प्रोग्राम जर आपण पाहिला तर तो आपला महाराष्ट्राने केला असून महाराष्ट्र हा असं करणारा पहिलं राज्य ठरलेलं आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो, अंगणवाडी सेविकांसाठी कोणता टूल हा महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केला? तर शिक्षा साथी टूल हा सुरू केलेला आहे. कोणासाठी? अंगणवाडी सेविकांसाठी. पॅक्स सिलिका ग्रुपमध्ये भारत कितवा सदस्य देश म्हणून सामील झालेला आहे? तर भारत हा 10वा सदस्य देश म्हणून सामील झालेला आहे. कशामध्ये? पॅक्स सिलिका ग्रुपमध्ये. जागतिक मातृभाषा दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर जागतिक मातृभाषा दिवस हा 21 फेब्रुवारीला साजरा करण्यात आला किंवा 21 फेब्रुवारीला. मोहम्मद युनूस यांनी स्थगित केलेली भारतीय विजा सेवा कोणी पुन्हा सुरू केली आहे? तर मोहम्मद युनूस यांनी बघा बंद केलेली किंवा स्थगित केलेली भारतीय विजा सेवा ही पर्याय ब, तारिक रहमान बांगलादेशचे 11वे पंतप्रधान आहेत ज्यांनी अशी घोषणा केलेली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थापन केलेल्या शांतता मंडळाच्या बैठकीला निरीक्षक देश म्हणून कोणता देश हजर होता? तर आपला भारत हा बघा डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थापन केलेल्या शांतता मंडळाच्या बैठकीला निरीक्षक देश म्हणून हजर होता. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 15 ते 21 या दरम्यानचे महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केले आहेत, जे कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल त्या प्रत्येक परीक्षेसाठी उपयुक्त असतात. एक प्रकारे आज आपण रिव्हिजन घेतली याची, कारण रोज आपण माहितीसोबत करंट अफेअर्स पाहतो. आज आपण घेतले फक्त रिव्हिजन. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा. व्हिडिओ आवडल्यास ते मित्रांसोबत शेअर करायचा आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.